राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही 10 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन समोरील बटन दाबा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री तातडीने बंद करण्याची पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी। जिल्हा उत्पादन शुल्क कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा। उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना हातभट्टी बनवण्याची ठिकाणे पुराव्यासहित पुरोगामी संघर्ष परिषदेने देताच अधिकाऱ्यांची बोलती बंद। नाशिक 29 ऑक्टोबर 2025 नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ व वीरनगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टीची दारू निर्मिती आणि विक्रीवर तातडीने व कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेने बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी नाशिक जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क अधिकारी कार्यालयात निवेदने सादर केले। महिलांची संख्या जास्त होती आणि 10 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खरवळ व वीरनगर परिसरात राजरोसपणे दारूची निर्मिती व विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे। महिला व युवा वर्गावर यांचे गंभीर दुष्परिणाम होत असून सार्वजनिक शांतता धोक्यात आली आहे। निवेदन सादर करताना परिषदेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुमन फसाले यांची प्रमुख उपस्थितीसह त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष राजाराम राघव शेवरे यांचे नेतृत्व लाभले। यावेळी त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष रेणुकाताई बेंडकोळी, त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष मंगल हाबरे आणि नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष वाळूदादा बेंडकोळी हे पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सादर पुरावा म्हणून पुढील प्रमुख 8 ठिकाणे आणि मागण्या सुरू असलेला बेकायदेशीर दारूचा व्यवसाय त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे, ज्यात गुजरात मेड दारू, विस्की, आयबी बियर आणि हातभट्टी दारू निर्मिती व विक्री खरवळ व बरडपाडा या ठिकाणी होत असलेल्या 8 ठिकाणचे पुरावे पुरोगामी संघर्ष परिषदेने जिल्हा दारूबंदी व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे देऊन मागणी केली आहे की नागरिकांच्या हितासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपरोक्त सर्व बेकायदेशीर केंद्रावर 10 दिवसाच्या आत कठोर कारवाई करण्यात यावी आणि अवैध धंदे कायमस्वरूपी थांबावेत। कारवाईची माहिती परिषदेस कळवावी, अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला आहे।